शरद पवार सध्या परभणीमध्ये पोहोचलेले आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत आणि त्यासाठी ते आता सध्या परभणीमध्ये पोहोचलेले आहेत। नुकतेच ते बीडच्या दौऱ्यावर सुद्धा होते। बीडमध्ये सुद्धा त्यांनी मसाजोगचे सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यानंतर आता ते सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी सध्या परभणीमध्ये दाखल झालेले आहेत। शरद पवार यांचा हा एक दिवसाचा बीड आणि परभणीचा दौरा आहे आणि सध्या सूर्यवंशी कुटुंब यांची भेट घेण्यासाठी शरद पवार पोहोचलेले आहेत। समोरच्या सरकारमधून संतोष सध्या राज्यामध्ये दोन प्रकरणं खूप गाजत आहेत। त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचं परभणीमधलं प्रकरण, तर मसाजोगचे सरपंच देशमुख यांची हत्या प्रकरण, संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण। आणि या दोन्ही प्रकरणामध्ये कुटुंबियांची भेट घेण्यासाठी सध्या शरद पवार यांचा हा आजचा दौरा होता। बीडमधून ते आता थेट परभणीमध्ये दाखल झालेले आहेत सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी। नवीन मोंढा परिसरातील सूर्यवंशी यांच्या घरी सध्या शरद पवार हे पोहोचलेले आहेत। पंकज क्षीरसागर आपल्याला या संदर्भातले अधिक अपडेट देतील। पंकज। अमोल, आपण जर बघितलं तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे परभणीत दाखल झालेले आहेत। परभणीतील नवा मोंढा परिसरामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांचं घर जिथं ते थांबलेले आहेत, तिथंच ही भेट ते घेत आहेत। आता सोमनाथची आई असेल, त्याच्यानंतर त्यांचे दोन्ही भाऊ असतील, यांच्याशी ते संवाद साधतायत। त्यांच्या सोबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे आहेत, फौजिया खान आहेत, त्यानंतर राजेश टोपे आहेत। हे सर्व नेते त्यांच्यासोबत आलेले आहेत आणि नेमकं काय घडलं होतं, सरकारची कालची भूमिका, या संदर्भामध्ये त्यांच्या कुटुंबियांशी शरद पवार स्वतः संवाद इथं साधत आहेत। अमोल। निश्चित पंकज, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर शरद पवार सध्या परभणीमध्ये दाखल झालेले आहेत। पवार हे सध्या सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेत आहेत। चार दिवसाच्या नंतर मला फोन केला, तुमच्या मुलाला अटॅक आलाय, तुम्ही या। एक मिनिट, इथे मोबाईल कोणाचा आहे रे? ते मोबाईल काढतो आणि थोडं मागे येणार आहे, असं घेणं जरा। आता हे साहेबांनी निर्णय घेतला, मुख्यमंत्री साहेबांनी, मला मान्य नाही सर। ज्या ज्या लोकांनी इथे मोबाईल कोणाचा आहे? काढण्याचा मारल्यात, मर्डर केल्या, कुटुंब केल्या, त्यांना फाशीची सजा द्यावे आणि माझं ही मागणी सरकारकडून आहे। इथे बूम काढणं कोणाचा म्हणून सजा द्यावा सर। आंदोलनात सामील पण नव्हता। नंतर बॉम्बिंग ऑपरेशन मध्ये त्याला पकडून टाकला आणि 17 तारखेला 17 डिसेंबरला त्याचा पेपर होता, तरी त्याला सोडलं लॉचं पत्रकाराचं लायसन्स आणि ते फोटो काढवता। फोटो काढताना त्यांनी सांगितलं माझ्याकडे पत्रकाराचं लायसन्स आहे, मला मारू नका। नाही म्हणते काय, कोणी पण असू तुला मार, उचलून मार, तू सांगलीस हा मुलगा त्यांचा फोनवर आणि अचानक 10 तारखेपासून भाऊ सोमनाथ तर कॉन्टॅक्टच बंद झालं त्याचं सर। आणि आम्ही 3 दिवसातून 3-4 वेळेस कॉल करून बघायचं, जसं वेळेस प्रत्येकाच्या नंबरवरून कॉल काय लागत होता। आणि अचानक रविवारी मी कामाला गेलो होतो आणि अचानक आईच्या मोबाईलवर फोन आला होता की मी पोलीस स्टेशनमधून बोलतोय परभणीच्या, आणि तुम्ही सगळे परिचय वगैरे करून घेतला आईकडून आणि त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा हार्ट अटॅकमुळे मरण पावलाय, तुम्ही येऊन बॉडी घेऊन जा पुण्याला। आम्हाला तिकडून गाडी वगैरे मॅनेज करायला 1 वाजले होते आणि 1 वाजता आम्ही तिकडून निघालो चाकणवरून पुण्याच्या परभणीच्या जवळ आल्यावर आम्हाला समजली की बॉडी
परत तिकडे घेऊन गेले होते औरंगाबादला पोस्टमॉर्टमसाठी. आणि इथं आल्यावर पण आम्हाला मिसकम्युनिकेशन झालं थोडक्यात. कोण म्हणायचं परभणीला या, कोण म्हणायचं तिकडं औरंगाबादला बॉडी घेऊन जा. मग आम्ही इथं परभणीच्या जवळ आल्यावर थांबलो होतो परभणीच्या बाहेर. आणि ते तिथे पोलिस पण आले होते, काय वर्दीमध्ये होते. मग आमचे थोडे बोलणं झालं आमच्या फॅमिलीचे. मग औरंगाबादला जायचं ठरवलं होतं आम्ही. मग औरंगाबादला जात असताना पोलिसांनी आम्हाला बोललं की आयजी सरांशी बोलून जा, तुम्ही जात आहे तर. मग आम्ही आयजी सरांशी बोलायला आलो होतो. मग आयजी सरांशी सगळेच त्यांनी काय काय झालं होतं सगळं प्रोसेस सांगितली. आयजी साहेब विचारले की तुमच्या मुलाला हृदयाचा त्रास होता का, श्वसनाचा त्रास होता का. आम्ही सांगितलं कसला काहीच प्रकार नव्हता, त्याला निर्व्यसनी मुलगा होता, ड्रिंकिंग नाही, स्मोकिंग नाही, काहीच नाही सगळे. मग आयजी साहेबांनी सगळी प्रोसेस सांगितली आम्हाला काय काय झालं अरेस्ट केल्यापासून. आणि ते सांगितले की दगडफेक केल्यामुळे आम्ही त्याला अरेस्ट केलोय आणि त्याच्यामुळं आम्ही अरेस्ट केलोय आणि हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झालाय. म्हणून त्यातले एक पोलीस अधिकारी आले गोरबाण नावाचे. आणि ते मला बोलायला लागले की अरे तू कोणाचं ऐकू नको, तू तुझ्या भावाची बॉडी घेऊन एक तर गाडी जा नाही तर पुण्याला जा, आणि आम्ही तुम्हाला वाटलं तर पुण्यामध्ये ग्राउंडसाठी मदत करू पोलीस भरतीच्या. मग आम्ही त्यांचं ऐकून घेतलं, आम्ही काहीच बोललो नाही. मग औरंगाबाद येथे आलो आम्ही. औरंगाबादला डॉक्टरांची टीम आली, त्यांचा परिचय वगैरे सांगून पोस्टमॉर्टम केला. आणि त्यानंतर रिपोर्ट आम्ही औरंगाबादच्या अलीकडे आल्यानंतर त्यांचा रिपोर्ट व्हायरल झाला होता नेटवरती. मग औरंगाबाद इथे नांदेड मेडिकल कॉलेजला व्यवस्थित होणार नाही, पण आम्ही सगळ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि बॉडी औरंगाबादला पाठवायला हटीला. आणि त्याच्यामुळं हा खरा रिपोर्ट तिथे नांदेडला आयची अशोक चव्हाण हे दाबून टाकतील. मी 2 नंबरचा भाव आहे सर त्याचा, तो 1 नंबरचा मोठा होता सर. आणि आमच्या पिढीमध्ये शिक्षण घेणाऱ्यांची पहिलीच पिढी. मी चाकणला सर कामाला कंपनीमध्ये चाकणला. माझं शिक्षण BSc झालेलं आहे. BSc नंतर मला कंपनीत काम लागलं. मी कॉर्निंग तिथं आहे मी कामाला. आणि हा घरीच असतो. मग आता सध्या कामाला जाते मॉलमध्ये, कुठे कपड्याचे हे आहे, म्हणजे तात्पुरतं टेम्पररी काम भेटून करतोय. आणि हा पण भाव आहे ना बऱ्याच कंपन्यांमध्ये काम करायचं कंपन्यांचं. आणि भेटेल ते काम करायचं, बँकेत काम करायचं, जेच्या गाडीवरती वगैरे काम करायचं. मग औरंगाबादवरून आम्ही पोस्टमॉर्टम झाल्यानंतर बॉडी घेऊन निघालो. आणि अंबड नावाचं चौक आहे, तिथे आल्यानंतर पोलिसांचा बराच ताफा आला सर. आणि पोलीस बॉडी अडवली आमच्या. आम्ही परभणीला येऊन देत नव्हते. आणि आम्ही आमच्या मतावरती ठाम होतो की माझ्या भावाचं जिथं मरण झालेलं आहे तिथं आम्हाला बॉडी घेऊन जायचं आहे, तिथंच अंतिम संस्कार करायचा आहे. तरी पण पोलीस काय ऐकतच नव्हते, ते थोडं दबावर टाकले होते. आणि ॲम्ब्युलन्सचा जो ड्रायव्हर आहे त्याला 2 तास पळवून लावले होते. 2 तासानंतर ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर आला आणि तो एकदम घाबरत होता गाडीमध्ये बसायला. तो तयारच होता गाडी ड्रायव्हिंग करायला. म्हणून IPS अधिकारी आले. आम्ही पण भरपूर विरोध केला, त्यांना सांगितलं की साहेबांना आम्हाला परभणीलाच घेऊन जायचं, बॉडी तिथं जाते, तरी पण रिॲक्ट होत होते. मग IPS अधिकारी आले आणि ते आईला बोलले की मावशी परभणीमध्ये भरपूर लोक जमलेले आहेत, जर काय राडाई झाला तर तुम्ही त्याची जिम्मेदारी घेणार का. मग माझी आई बोलली त्यांना, साहेब माझा मुलगा अरेस्ट झाल्यापासून, अटक केल्यापासून ते मरेपर्यंत तुम्ही मला कसलंच माहिती दिली नाही, कसला कॉल केला नाही, काय नाही. मग त्याची जिम्मेदारी कोण घेणार. माझा मुलगा मेला, त्याची जिम्मेदारी तुम्ही घ्या, छाती ठोकून सांगा की मी जिम्मेदारी घेतो. माझी आई बोलली मी तोच गाडी घेऊन बॉडी घेऊन माझ्या गावात जाते म्हणले. IPS अधिकारी तिथून उठून गेले. मग थोड्या वेळाने आम्ही आलो परभणीला. आम्ही सर इथे एवढं प्रेशर क्रिएट केलं, 2 तास त्याने आंबडला अडवून. आम्ही कलेक्टरवर SP वर एवढं प्रेशर क्रिएट केलं, इथं आल्याशिवाय मी अंत्यविधी करणार नाही. आणि सर याच्यात आणखी एक संशयास्पद आहे. जेव्हा PCR मधून MCR झालं, MCR मधनं जेलमध्ये घालताना शासकीय दवाखान्यात त्याचं तपासणी केलेली नाही, पोलीस स्टेशनमध्येच त्याची तपासणी नानकपेठ पोलीस स्टेशन. ते एक संशयास्पद. मला एक म्हणायचंय, माझा मुलगा तुम्ही अटक केला, हे मोबाईल काढ रे कोणता नाही. हे मोबाईल कोणाचा काढतो. माझ्या मुलाला तुम्ही 4 दिवस कोठडीमध्ये बंद करून ठेवला, माझ्या मुलाचा मर्डर केला, माझ्या मुलाला मारहाण केला, जीव घेतला 4 दिवसामध्ये. माझा मुलगा चांगला असताना त्यांची कर्तव्य होती, आई तुम्ही या, तुमच्या मुलाला भेटा, तुमच्या मुलाला येऊन 2 गोष्टी बोला म्हणलं असतं तर आम्ही आलो असतो सर. आम्हाला कसलाच त्याने फोन केला नाही, सांगायला नाहीत, कसलाच कळविलं नाहीत सर. 4 दिवसामध्ये
त्यांनी मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केले. ज्या ज्या माणसाने मर्डर केलं त्याला सर्वांना 10 पासून 15 तारखेपर्यंत जे जे ड्युटीवर होते त्यांना सगळ्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. आणि ह्याच्या पुढे कुण्या गरीबाच्या बाळावर असं अत्याचार अन्याय नको व्हायला, माझी एवढी मागणी आहे. हॅलो सर, माझे मिसबिहेव झालेले, मी सोमनाथचा सर्वात लहान भाऊ. खूप मोठा अन्याय झाला आहे आमच्यावरती. आणि आमच्या भावाचा मोबाईल जे आहे ते मोबाईल पण पोलिसांकडेच आहे. आणि ते बहुतेक डेटा फॉर्मॅट करतील, डेटा उडवून टाकतील. ते कोर्टाद्वारे न्यायालयाद्वारे ते डेटा बॅकअप करून ते न्यायालयाकडे म्हणजे दाखवण्याचा म्हणजे सर्वांचा प्रयत्न असावा असं मला वाटतं. मल्टिपल इंजुरी बॉडी ताब्यात घेतली. बॉडी ज्या दिवशी रिपोर्ट दिली त्यांनी पोस्टमार्टम झाल्यानंतर मारलेलं होतं, आम्ही पाहिलं ना, आम्ही गेलो ना सर, तर मार लागलेला होता त्याला. आणि कपडे नव्हते अंगावर. कपडे नव्हतेच त्याच्या शरीरावर कसले. आणि फक्त शॉल तेवढे त्याला लोकांनी पांघरले होते. हा सर, मारले जीवन होते. हे सगळं काळं झालं, हे सगळं काळं झालं, पाठ पोट डोकं हे सगळं असे काळे भर झालं लागलेलं मार. आम्ही पाहिलं पहिल्या दिवशी दाखवल्याने आम्ही रडत असताना सर्वांनी लय खूप मारलं, खूप मारलं. लॉकअप मध्ये सगळे आंदोलक पकडले का, त्या आंदोलकांपैकी हे एक होता आणि याच्यासोबत 31 जण होते. त्या 31 जण समोर यायला मारत होते. त्या लॉकअप मधून दुसऱ्या रूम मध्ये नेऊन मारत होते. आणि ज्या आंदोलकांना पैसे दिले त्यांना सोडले. हे माझं प्रूफ आहे. भीमनगर मधला कोविड ऑपरेशन करून उचलून नेलेला, त्याच्या घरात घुसून मारलं, एकाला उचलून नेलं, त्याच्यानंतर त्याला केस करून सोडून दिलं. कुणाला तरी फोन आला, पैसे घेतले, त्याला सोडून दिलं. असंच केलं. सगळ्याला एका वेगळ्या रूम मध्ये नेऊन मारले. आणि सगळीच ओळ आहे. आणि जर फडणवीस साहेबांनी काल जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते योग्य दिलेलं नाही. एकदम खोटा हे आरोप लावलेले आहेत. आणि जे मदत पण जाहीर केली ते पण आम्हाला मान्य नाही. आणि जे फडणवीस साहेब सांगतात की व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या द्वारे आम्ही त्याला अटक केलेली आहे, ते व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल ना त्यांच्याकडे, किंवा माझा भाव किती लोकांना मारलाय, किती पोलिसांना मारलाय, किती जाळपोळ केला, त्यांनी तुम्हाला व्हिडिओ दाखवला पाहिजे. मीडियावरती ते व्हिडिओ पण आला पाहिजे. आणि दुसरं स्टेटमेंट असं केले की ज्या पोलीस स्टेशनमध्ये तो अरेस्ट होता तिथेही त्याला मारहाण केलेली नाही, तिथलेही व्हिडिओ तुम्ही बघितलं पाहिजे. कारण मला पण असं ऐकण्यात आलं की जिथे कॅमेरा नाहीत त्या ठिकाणी नेऊन त्यांना मारण्यात आलेलं आहे सर, वेगळ्या रूम मध्ये. आणि कसलाच आजार नव्हता माझ्या भावाला. पोलिसांनी त्यांच्या ताब्यात असताना त्याला जी मारहाण केली त्यामुळेच हे शेवटी तो हे जग सोडून गेला. आणि तुम्ही आणि तुमच्या आईने त्याच्यासोबत बाजू बघितली आणि त्याच्यावर वज होते, त्याच्यावर बाजूला तुझी हे तुम्हाला बघता आलं. त्याच्यावर तुझ्या अंगावर वज असते, तुझं काय असते असं पाहिलं तू. कपडे नव्हते, वळ होते, नागवा करून कपडे काहीच नव्हता. वळ होते, अंगावर वळे, मांड्यावर वळे, पाठीवर वळे, छातीवर पण दाबलेलं काळा भर झालं, छातीवर पार मारलेला असं चालतं. छातीवरती वळ होती. हा सर्व वळे होते. जे काही घडलं ते सगळ्यांना धक्का लागला. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा अनेकांनी हा फडणवीसचा प्रश्न मांडला. या तरुणावर मारहाण केली, त्याचा गुन्हा काय होता असं दिसत नाही. डॉक्टर आवाजकरांच्या शिल्पाची जी काही वस्तू झाली त्याचा काही यांचा कुणाचाही संबंध नसतो. त्याची प्रतिक्रिया होते आणि प्रतिक्रिया म्हणून लोक रस्त्यावर आले तर त्यांना मारहाण करणं हे काही योग्य नव्हतं. आमची माहिती आहे, तुम्ही अधिक सांगू शकाल की जे आंदोलन झालं तेही शांततेने होतं. शांततेत होतं. आणि त्यामुळे आंदोलन शांततेत असताना या तरुणाला
दोन्ही परिसरमध्ये त्याला मारलं गेलं, आणखी काही गेलं. हे जे सरकारने सांगितलं ते न सत्य आहे. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की उगीच प्रस्थान खर्चात वाचायचं सांगीमध्ये लक्ष द्यायचं त्याऐवजी फसवणीला जावं आणि कुटुंबातल्या लोकांना भेटून त्यांची खरी वस्तुस्थिती समजून घ्यावी. ही समजल्याच्या नंतरच आम्हाला सरकारची बोलता येईल त्या हेतूनं आज या ठिकाणी आलेले आहेत. आणि जी काही माहिती तुम्ही दिली ती माहिती दिल्याच्या नंतर एक निस्वार्थपणा काही भूमिका घेऊन रस्त्यावर आला असेल इतरांच्या बरोबर तर त्याला या पद्धतीनं मारझोड करणं आणि शेवटी त्याला मृत्यूला सामोरं जाण्याचा प्रसंग आणणं ही अतिशय गंभीर बाब आहे. ही माहिती आत्ता तुमच्याकडून आम्हाला समजली. आम्ही राज्य सरकारची जाऊन भेटू. तुमचं जे काही म्हणणं आहे हे सगळ्यांच्या समोर तुम्ही मांडलं ते योग्य ठिकाणी आम्ही पोचू. आणि जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर सक्त कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे. ही जी कुटुंबाची मागणी आहे ती मागणीसुद्धा राज्य सरकारकडे पोचवणं ही आमची जबाबदारी राहील आणि ती काळजी आम्ही घेऊ. दुर्दैवानं गेलेला मुलगा फरक येऊ शकत नाही. तुला आज आपल्या करता मुलगा दुर्दैवानं पोलिसी अत्याचारावर आज आपल्याला गेलेलं आहे. हे दुःख तुम्हाला सोसणं हे काही सोपी गोष्ट नाही, पण दुर्दैवानं हे घडलेलं आहे. याचं बाहेर कसं काढायचं याचा विचार कुटुंबाने बसून आणि हितचिंतकांनी बसून केला पाहिजे. पण तुमची जी मागणी आहे की जबाबदार लोकांच्याबद्दलची जी काही काळजी घ्यायची, खबरदारी घ्यायची, कायदेशीर तरतूद करायची याकडं आम्हा सगळ्यांचे लक्ष राहील एवढंच मी या ठिकाणी सांगतो. ठीक. आई चिंता करू नका, साहेब आलेले आहेत, आपल्याला सगळ्याला मदत व्हायला. रोहित दादा पण येऊन गेले त्या दिवशी. आरोपी म्हणून सिद्ध होत नाही ना एखादा व्यक्ती तोपर्यंत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा मारहाण वगैरे पोलिसांनी पण करू नये रिक्वेस्ट आहे. कुठल्याही गरिबांची मुलं बाहेर शिकायला जातात. मी BSc तो लाच्या थर्ड इयरला इथे होता. इथे लॉ कॉलेजमध्ये होतं. नाही दाखवत 17 डिसेंबरला त्याचा पेपर होता. पोलिसांना रिक्वेस्ट करत होता तो की माझा पेपर आहे, मला तुम्ही हे करू नका, मारू नका. बेमुरवतपणे सर हे करू. टाइम टेबल आहे त्याचा भावाचं. नाही त्याचंच अक्षर हे त्याचीच हँडरायटिंग त्याच्या हँडरायटिंग. बऱ्याच ठिकाणी पुण्यात बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केलं. त्या नोट्स काढलेले होते ते. आमचं कसं आहे माहिती ना, भटके समाज असल्यामुळे जिथं दगडफोडीचं काम भेटेल दगडखानीवरती त्या ठिकाणी शिफ्ट व्हायचं, तिथे ॲडमिशन घेऊन तिथे परत शिकायचं. आता बऱ्याच कॉलेजेसमध्ये तर शिक्षण घेतलेलं आहे आणि ब्लड वगैरे डोनेट करायचं. साहेबाचं पण हां तिथे वसमत रोडला शंकरनगर म्हणून आहे, तिथे किरायाने राहत होता रूम करून. शिकत काम करायचं होतं.
कंपन्यांमध्ये काम केलं, बँकेत काम केलं, ऑडिटर म्हणून आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून पण काम करायचं, जेटच्या गाडीवरती काम केलं, कॉल सेंटरला काम केलं. नाही ॲक्सिस बँकेत काम केलं. ये मोबाईल काढ खाली खाली असं सरकार मोबाईल नातेवाईक त्याच्याकडे राहतात. मूळ गाव रामलिंगगड तालुका निलंगा जिल्हा नागपूर आहे. कामाने मी काम चाकणला असतो. आणि सध्या म्हणजे संतोष मामा बुजुर्ग मामा जे आहेत ना त्यांचे हॅलो त्याला थांबवा. हे स्थानिक गावना इथं राहायला आहे 6 लोक त्यांचे घेऊन 10 बाय 10 होते शिकले आणि ते तिथं सगळी समाजाचे नेते पूर्ण समाजाचे त्यांनी चांगला देऊन त्यांचं सगळं ते करणं काम तर शरद पवार यांनी सुरू एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.